हॅलो फ्रेंड्स, तर आपण आहोत दापोलीच्या ट्रिपवरती आणि हे आहे महालक्ष्मी मंदिर, जे की केळशी येथे लोकेटेड आहे. आणि आपण या व्हिडिओमध्ये या मंदिराविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सो कसलाही वेळ न घालवता आपण करूया या व्हिडिओला सुरुवात. तर जवळपास 10 वाजता आम्ही जे आमचं दापोली इथलं जे स्टे होतं तिथे चेकआउट करून आम्ही अंजर्ले येथील कड्यावरच्या गणपतीला पोहोचलो होतो 11 वाजता. आणि तेथील दर्शन करून मग आम्ही जवळपास 1 वाजता या महालक्ष्मी मंदिराजवळ पोहोचलो होतो. आणि मंदिराच्या बाहेर असा काही परिसर आहे मित्रांनो, गावातून जावं लागतं या मंदिरासाठी तुम्हाला. आणि मंदिराच्या बाहेर तुम्हाला पाय धुण्यासाठी अशा नळाची एक सुविधा केलेली आहे. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर काही असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं. आणि मंदिराच्या आजूबाजूला अशा प्रकारची छोटी छोटी मंदिरे पण आहेत. त्यामध्ये हे हनुमानाचं मंदिर होतं. त्यानंतर तेथेच साईड असलेल्या या छोट्याशा मंदिरामध्ये आम्ही गेलो, जिथे की छोटीशी गणपतीची एक मूर्ती होती आणि त्यासोबतच एक महादेवाची पिंड पण होती. तेथे मग दर्शन घेतल्यानंतर आम्ही आजूबाजूचा जो परिसर आहे तो पाहिला. मंदिर परिसरामध्ये इतकी शांतता असते मित्रांनो, की तुमचं मन सुद्धा येथे येऊन शांत होऊन जातं. आणि मग नंतर आम्ही जे मुख्य मंदिर आहे तिकडे दर्शनासाठी निघालो. मुख्य मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही असं दृश्य पाहायला मिळतं, ज्यामध्ये 3 मूर्त्या आहेत. एक आहे ती श्री सोमेश्वर महाराजांची, त्यासोबतच क्षेत्रपाल आणि श्री महालक्ष्मी यांची पण एक स्वयंभू मूर्ती तिथे आहे. दर्शन करून बाहेर आल्यानंतर काही अशा प्रकारचा गाभारा तुम्हाला पाहायला मिळतो. येथे तुम्ही तुमची देणगी पण सबमिट करू शकता. तेथे एक आजोबा असतात, ते की टेबलवर बसलेले असतात. तिथे तुम्ही तुमची देणगी सबमिट करू शकता. आणि मग नंतर बाहेर आल्यानंतर काही अंतर तुम्हाला दृश्य पाहायला मिळतं. येथे झाडांची लागवड केलेली आहे, अशी एक छोटीशी एक बाग बनवलेली आहे. त्याचबरोबर येथे तुम्हाला पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे. हे जे पाणी आहे ते RO फिल्टर्ड पाणी आहे. तुम्ही येथून पाणी घेऊ शकता किंवा पिऊ पण शकता. आणि या गार्डनच्या बाजूलाच एक छोटीशी विहीर सुद्धा केलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपलं हे जे महालक्ष्मी मंदिर आहे, जे की केळशी येथे लोकेटेड आहे, ते पाहून झालेलं आहे. आपण दापोलीवरनं हरिहरेश्वरला जाणार आहोत कोस्टल मार्गे. आणि आपण जी वेसावी जेट्टी आहे तिथे आपण आपली गाडी घेऊन जाणार आहोत. आणि त्या जेट्टीवरून हरिहरेश्वरसाठी बोट चालतात आणि त्यामध्ये आपण आपली गाडी त्या बोटमध्ये ठेवून आपण पलीकडच्या दिशेने जाणार आहोत. याविषयीचा संपूर्ण व्लॉग आम्ही लवकरच आमच्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. सो अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.